बुलेट ट्रेन प्रकल्पातील मृत कामगार शित्र्या गोवारी यांच्या कुटुंबियांना 7 लाखांची आर्थिक मदत मिळाली आहे। आमदार विनोद निकोले यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय। गतवर्षी साधारणतः 11 महिन्यांपूर्वी दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी तलासरी तालुक्यातील आमगाव डोंगरीपाडा येथे सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील खड्ड्यात पडून शित्र्या भिवा गोवारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। शित्र्या गोवारी हे घरात एकटे कमावता व्यक्ती होते, त्यामुळे ते गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले। तर ही बाब आमदार विनोद निकोले यांना समजल्यानंतर त्यांनी लगेच गोवारी कुटुंबियांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली आणि मृत शित्र्या गोवारी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम करत असलेल्या L&T या कंपनीला सातत्याने पाठपुरावा करून मृत व्यक्तीच्या म्हणजेच शित्र्या गोवारी यांच्या परिवाराला यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले। मात्र आता या प्रयत्नांची फलश्रुती प्राप्त झाली आहे। विनोद निकोले यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे। त्यांच्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून डहाणू येथील माकप कार्यालयात शनिवार दिनांक 28 जून रोजी मृत श्री शित्र्या भिवा गोवारी यांच्या कुटुंबियांना आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते 7 लाख रुपये आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे। यावेळी TDC बँक संचालक कॉम्रेड दसुरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य कॉम्रेड रामू पागी, शैलेश करमुडा, L&T या कंपनीचे कर्मचारी राकेश सक्सेना आदी उपस्थित होते। तर मदतीचा धनादेश मिळाल्यावर कुटुंबाला म्हणजेच शित्र्या गोवारी यांच्या कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला, पण या दुर्घटनेत किंवा या घटनेत आपली प्रिय व्यक्ती गमावल्याचं दुःख त्यांच्या डोळ्यातून दिसत होते। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।